नमस्कार मित्रांनो, विना विलागमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी एक रेसिपी करणार आहे। त्याला लागणारे साहित्य, एक वाटी आहे ना बेसन, कोथिंबीर, गरम मसाला, मीठ आहे चवीपुरतं, पांढरे तीळ, ओवा, हा आहे चाट मसाला। चवीनुसार तुम्हाला पसंत असलं तर टाकू शकता, नसता स्किप पण करू शकता, पण टाकल्यामुळे आहे ना स्वाद आहे ना छान येतो, म्हणून मी टाकत आहे। मी 2 आलू याची साल काढून घेतली आणि किसणीच्या साहाय्याने मी किसून घेणार आहे। छान किसून घ्यायचं किसणीच्या साहाय्याने। छोटी मोठी कोणतीही किसणी असली तरी चालते। मुलांचं मनपसंद आलू याच्यामध्ये आहे ना लाल मिरची पावडर टाकायचं, काश्मीरी लाल मिरची आणि धनिया पावडर, हळदी पावडर सगळं टाकून घ्यायचं। बेसन पण टाकून घ्यायचं याच्यामध्येच। धनिया पावडर टाकलं त्याच्याने टेस्ट येणार आहे। हे सर्व टाकून घेते मी सांगितलं ते पूर्ण। मीठ, चाट मसाला, ओवा क्रश करून घेतला मी, अगोदरच क्रश करून घेतला, तीळ आणि कोथिंबीर। हे सर्व मिक्स करून घेते आलूमध्ये आणि थोडं पाणी टाकून घेते याच्यामध्ये। मुलांना खूप पसंत येणारी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा। माझ्या मुलाला तर खूप पसंत आहे, तो नेहमीच त्याला ही रेसिपी आवडते आणि मी नेहमीच बनवते माझ्या घरी। मी थोडं पाणी टाकणार याच्यामध्ये, थोडं पाणी टाकून घेते आणि छान मिक्स करते। जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं, जेणेकरून आहे ना मी जे पदार्थ करणार आहे त्याला चिटकली पाहिजे। एखाद्या वेळेस आपल्याला मन होत नाही जेवायचं दुपारून, पण अशा प्रकारे बनवून खायचं। बघा छान असा पेस्ट बनवला आणि थोडं झाकण ठेवलं। ह्या शिळ्या चपात्या आहे, काल मला जेवायचं मन नव्हतं, अशा 2 चपात्या उरलेल्या आहे, मोठ्या मोठ्या आहे। अशी फोल्ड मारायची आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे। दोन्ही बाजूनी। कधी कधी चटपट खायचं पण आपलं मन होते, आपल्याला पण खायला भेटते, मुलांना पण भेटते आणि शिळी चपाती पण आपली वाया जाऊ शकत नाही ना। असे जर आपण पदार्थ बनवले तर घरच्या घरी असं छान बनवून घ्यायचं, छान फोल्ड करून असे काप करायचे। मी पोळीचे तुकडे आहे ना बघा ह्याच्यामध्ये टाकलं आणि डीप करून कढईमध्ये टाकायचं। कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं मी, छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी तेल गरम झालं, तेलामध्ये टाकून घ्यायचं, सोडून द्यायचं एक एक पीस। फ्राय करून घ्यायचं बघा, किती खुसखुशीत झाले, दिसत पण आहे। पलटून घ्यायचं, अलटून पलटून। नवीन पदार्थ आहे, नक्की बनवा। आणि फ्राय करताना मीडियमच ठेवायचा गॅस। अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे।
काढून घेते आता मी. छान शिजल्या. पुन्हा पण मी टाकून घेतलं आणि छान परतून घ्यायचं. जर आपल्याला कसं हवं आहे, लाल हवं आहे का, मी बनवते अशा प्रकारे पाहिजे का, त्या प्रकारे करून घ्यायचं. बघा मित्रांनो, शिळ्या चपातीपासून मी असा नाश्ता बनवला. तुम्हाला माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. नेहमीच बघता, यावेळेस पण बघा, सपोर्ट करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.